नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. साठी आवर्जून खास करून आपल्या देशाच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्या ठिकाणी आपल्याला निरीक्षक म्हणून प्रमुख म्हणून ह्या ठिकाणी लाभलेले तेलंगणाच्या जुक्कल मतदारसंघाचे आमदार माननीय लक्ष्मीकांतरावजी, या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्हा आम्हाचे सर्वांचे नेते, राज्याचे माजी मंत्री विद्यमान पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वेशजी कदमजी, आपल्या शेजारच्या मतदारसंघाच्या खासदार आणि दिल्लीत आपले सगळ्यांचे मुद्दे आधी पोटतिडकीने मांडणाऱ्या माननीय खासदार प्रणितीताई शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार विक्रमदादा सावंत, माजी आमदार दीप्तीताई चौधरी, निरीक्षक म्हणून प्रदेश काँग्रेसकडनं आपल्याकडे आलेले माननीय आप्पाजी शेलार, माननीय दरेकर साहेब, माननीय ॲडव्होकेट अमितजी, जितेश भैया कदम, शैलजा भाभी, ह्या ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहे त्या जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय राजेशजी नाईक, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मंचावरील मंचाखालील आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधूंनो भगिनी, खूप वेळ मी घेणार नाही कारण प्रमुख वक्ते अजून बोलणार आहेत. आणि आत्ताच प्रणितीताईंनी तुम्हाला जे काही सांगितलं ती परिस्थिती सांगली जिल्ह्याची, सोलापूर जिल्ह्याची, महाराष्ट्राची, देशाची वेगळी नाही. पूर्वीपासून आपला जो पक्ष होता तो सुरुवातीला संघटन मजबूत असलेला पक्ष. आपल्याकडे एक करिश्मा असलेलं नेतृत्व, नेहरूंचं, इंदिरा गांधींचं, राहुल गांधींच्या आधी राजीव गांधींचं, सोनिया गांधींचं एक करिश्मा असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलं आणि त्यातनं निवडणुकीत आपल्याला विजय मिळत गेला. पण तुम्ही सांगली जिल्हा सुद्धा ओळखाल, कदाचित तुम्हाला सगळ्यांना पूर्वीच्या गोष्टी माहीत नसतील, पण सांगली जिल्ह्याचं काँग्रेस पक्षाचं संघटन एवढं बळकट होतं की बाहेरच्या जिल्ह्यातनंच नव्हे तर बाहेरच्या विभागातनं, विदर्भातनं सुद्धा आपल्याकडे येऊन मला वाटते आमदार विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य ह्या ठिकाणून आपण निवडून द्यायचं. खूप वर्ष झाले नाहीत, पण आपल्या शेजारच्या मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव आवळेजी हे ह्या विभागातनं लातूरला गेले आणि लातूरला जयवंतराव आवळे साहेब खासदार म्हणून निवडून आले. लातूर आणि कोल्हापूर जिल्हा, इचलकरंजी, हातकणंगले ह्या भागात सांगता येत नसते. आज बाहेरनं निरीक्षक आल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे मनसोक्त खुलेपणाने बोलू शकता. ह्या सांगली जिल्ह्यात आपण चिन्ह नसताना काँग्रेसचा खासदार निवडून आणला. ही ताकद आपल्या संघटनेची आहे. मला ही अपेक्षा आहे की संघटनाच्या पदाला सुद्धा ताकद मिळाली पाहिजे, शक्ती मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सुद्धा बाळासाहेब असो, आम्ही असो, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला कशी ताकद द्यायची ह्याचा प्रयत्न करणार. नगरसेवक करू नका, जिल्हा परिषद सदस्य करू नका, पण मला ब्लॉकमध्ये कमिटीचं सदस्यपद द्या. ही ताकद त्या ब्लॉकच्या कार्यकर्त्याला देण्यासाठी पक्षाने प्रयत्न केलेला आहे. आम्ही सगळे त्याचा भाग आहोत. तुम्हाला सगळ्यांना तीच विनंती करतो, प्रत्येक बूथपर्यंत जाऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. काँग्रेस पक्षाचे विचार लोकांपर्यंत मांडायला लागणार आहेत. समोरनं जो मोबाईलवर बसून काहीतरी कमेंट मारतो, सोशल मीडियावर काहीतरी टाकतो, त्याला तिथल्या तिथं उत्तर द्यायची पूर्णपणे आपल्या मनात डोक्यात शिकले पाहिजे. आणि त्यासाठी आमदार साहेब लक्ष्मीकांतरावजी ह्या ठिकाणी आलेले आहेत. ते तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहेत. मी तुम्हाला भाषण एवढ्यासाठी करत नाही कारण त्यांनी आपल्यासाठी, त्यांचा मतदारसंघ आपल्याला लागून आहे. भारत जोडो यात्रा ज्या वेळेला महाराष्ट्रात आली देगलूर मतदारसंघात, तर त्या ठिकाणी ती जुक्कल मतदारसंघातनं आपल्याकडे आलेली आहे. म्हणजे आपले तसे बॉर्डरचेच आमदार आहेत आणि त्यामुळे मराठी त्यांना कळत नाही असं कोणी धरू नये. कारण नाही म्हटले तर थोडं 100% कळत असणार. त्यामुळे काहीतरी बोलायला जाशीला आणि अडचणीत येशीला आम्ही पण सावध आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनी मनापासून
शक्यतो आमच्या सोडून कुणाच्या तक्रारी करू नये, एकामेकाच्या तक्रारी करू नये. आमच्या नेत्याची तक्रारी करायची असतील तर खुशाल करा, पण एकामेकाची तक्रारी न करता काय पक्षासाठी पुढे करता येईल, काय केलं पाहिजे, कशी संघटना बळकट केली पाहिजे, कसं लोकांपर्यंत गेलं पाहिजे, कशी लोकांच्या अडचणी काय आहेत, जाती समीकरणं काय आहेत, ती पूर्ण माहिती तुम्ही त्यांना दिली तर त्यांनाही आपला रिपोर्ट तयार करायला सुलभता येईल. तुम्ही सगळे एवढ्या कमी वेळेत सांगून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालाय, याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानून आपण रजा घेतो. नमस्कार. म्हणजे आम्ही त्यांना विनंती केली, विनंतीला मान देऊन आज एवढा लांबचा प्रवास करून आज ही बैठक घेत आहेत. मी प्रथमतः आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांच्या मनापासून आभार मानले पाहिजेत की एवढं कदाचित त्यांना झोप सुद्धा मिळाली नसेल. सर, in my, I think I'm speaking in Marathi, you must have not even slept or managed to sleep. I'm just telling them ki how much long travel you have done to reach Sangli for just to be present amongst all of us today. We are extremely thankful to you and grateful to you, sir. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याचं गांभीर्य समजून घेऊया. आज माझ्या आधी राजेंद्र शेलार अप्पांनी, विक्रमदादा सावंत आणि सन्मान्य आदरणीय प्रणितीजी असतील, विशालदादा असतील, या सगळ्यांनी आपल्याला अभियानाच्या संदर्भात इथे थोडक्यात माहिती दिली. मला आपल्याला एकच विनंती करायची की आपले नेते आदरणीय राहुलजी गांधी हे सातत्याने काँग्रेस पक्षामध्ये काही नवे बदल घडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतात. तो प्रामाणिक प्रयत्न ह्यासाठी आहे की जो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, जो तळागाळात काम करतो आणि तो ग्रामपंचायत स्तरावर असेल, एखाद्या शहरामधल्या वॉर्डातला असेल, एखाद्या जिल्हा परिषद गटात असेल, एखाद्या तालुक्यात असेल, एखाद्या जिल्ह्यातला कार्यकर्ता असेल, या सर्व कार्यकर्त्यांना पक्षाच्या संघटनेमध्ये इथे कसं स्थान मिळेल आणि ते योग्य पद्धतीने कुठल्याही या ठिकाणी दबावाखाली न राहता, कुणाचा वशिला न चालवता, हे कार्यकर्ते जे खरं पक्षाचा झेंडा घेऊन त्या ठिकाणी त्या राज्यात, जिल्ह्यात, आपल्या शहरात, गल्लीत, बोळात, तालुक्यात, गावात काम करतात, अशा कार्यकर्त्यांची ओळख करून त्यांना पक्षाच्या प्रवाहात चांगल्या पद्धतीने संधी देऊन त्यांना या ठिकाणी आज मोटिवेट करणं, ॲक्टिव्ह करणं, या दृष्टीने हे संघटन सृजन अभियान संपूर्ण देशात त्यांनी राबवलं. प्रणितीजी अनेक राज्यांमध्ये गेल्या निरीक्षक म्हणून, मी सुद्धा 2 राज्यांमध्ये निरीक्षक म्हणून गेलो होतो. आम्हाला ही पद्धत चांगली माहिती आहे आणि याला इतकं गांभीर्य घेतलं जातं की तिथल्या राज्याचं नेतृत्व, जिल्ह्यात जे घेतलेल्या ज्या चर्चा आहेत त्याची पुन्हा शहानिशा करतात. पुन्हा दिल्ली पातळीवर त्याची सुद्धा दिवसभर एका राज्याची बैठक ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत चालते आणि त्याची शहानिशा करून त्यात त्या राज्यातले आणि त्या जिल्ह्यातले पदाधिकारी या ठिकाणी योग्य पद्धतीने निवडून दिले जातात. आणि मग आपल्या सर्वांना विनंती करायची, आदरणीय थोटासाहेब हे आजपासून सलग 8 दिवस सांगली शहरात आणि जिल्ह्यात मुक्कामी. ते शहरात अनेक ठिकाणी दौरे करतील, जिल्ह्यात सुद्धा अनेक तालुक्यात जातील. आता आपल्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती काही इथं बसलेल्या कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. स्वर्गीय वसंतराव दादा असतील, ज्यांनी आपल्या मातीतून स्वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. तदनंतर अनेक नेते मंडळी होऊन गेली. काही काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष राहिली, काहींनी परिस्थितीनुसार त्यांच्या काही इतर काही कारणांमुळे काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या ह्याच्यात पक्षामध्ये गेली. स्वर्गीय या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब असतील, स्वर्गीय या ठिकाणी शिवाजीराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय RR पाटील साहेब असतील. परंतु खऱ्या अर्थाने स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब जे आपल्याच सांगली जिल्ह्याच्या देवराष्ट्राचे सुपुत्र होते आणि वसंतदादांच्या विचाराने जे काँग्रेस कामाची जबाबदारी घेतली, ती 1999 साली जेव्हा काँग्रेस पक्षाची फरकट झाली त्याच्यानंतर जी जबाबदारी घेतली, त्या सालापासून आज आपल्या सर्व काँग्रेस पक्षाला आपण चांगले दिवस या ठिकाणी पाहिले. अनेकदा नुसतं विधानसभा लोकसभेचाच खासदार या जिल्ह्याने निवडून दिला नाही, तर अनेक आमदार आणि त्या आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर सुद्धा लोकांच्या विश्वासाने कार्यकर्त्यांना, इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा आपण काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यामध्ये मोठं यश मिळवलं. खरं पाहिलं तर 2014 सालापासून आपल्या जिल्ह्यामध्ये काय गोष्ट घडलं ती आपल्या जिल्ह्यातच घडली नाही, ती संपूर्ण महाराष्ट्रात, देशात दुर्दैवाने घडली. हरकत नाही, कारण तुम्ही तिथं काम करताय, आम्हाला जिल्ह्याचा विचार करत असतो आणि त्या दृष्टीने हे या ठिकाणी निर्णय घेतले जातील. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची, अजिबात खचायचं नाही, घाबरायचं नाही.
कुठेतरी ह्या निवडणुकीत पराजय झाला म्हणून डिस्टर्ब होऊन राहायचं नाही. ताकदीने जोमाने आपण सगळे एक राहू. 100% मला खात्री आहे आज महानगरपालिकेत सुद्धा आमचे 18 नगरसेवक आहेत, पण त्या दिवशी मी पाहिलं 18 नगरसेवकांनी चुकीच्या गोष्टीला घाम काढला पुढच्या सत्ताधारी पक्षाचा. असं त्या ठिकाणी महानगरपालिकेत ह्या लोकांनी काम केलं. आज पलूसचे आमचे नगराध्यक्ष, नगरपालिकेचे नगरसेवक आलेत, सगळे इथं मंडळी आलेत, अनेक लोक आलेत, मार्केट कमिटीचे काही पदाधिकारी आलेत. सगळ्यांचं अभिनंदन मी या ठिकाणी करतो आणि आदरणीय थोटा साहेबांना